आता उदाहरण क्रमांक 9 3x घन वजा 8x वर्ग अधिक x अधिक 7 या बहुपदीला जर आपण x वजा 3 या बहुपदीनं संश्लेषक भागाकार पद्धतीनं भागायचा आणि येणारी बाकी लिहायची. किती बाकी येते ते. तर त्यासाठी काय करणार आपण दिलेली जी बहुपदी आहे त्याला px समजूया. समजा px बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला 3x घन वजा 8x वर्ग अधिक x अधिक 7 हे दिलेलं आहे आपल्याला ही बहुपदी. आता याचा घातांक रूप पहिल्यांदा लिहूया. घातांक रूप म्हणजे काय करणार आपण त्याला तर घातांकाच्या उतरत्या क्रमानं तो आहे की नाही बघा ते घातांक रूप त्याचं तेच येणार म्हणजे बघा 3x घन नंतर काय पाहिजे 3 नंतर 2 पाहिजे घातांक त्याच्यानंतर 1 पाहिजे इथे काही नाही म्हणजे 1 आहे आणि मग आता घातांक रूप झालं की सहगुणक रूप म्हणजे ते सोपं पडेल सहगुणक रूप किंवा तुम्ही डायरेक्ट सहगुणक रूप लिहिलं तरी चालेल. मग आता याचं सहगुणक रूप काय येतं बघा 3 चिन्हासहित घ्यायचा सहगुणक घ्यायचे फक्त 3 वजा 8 x चा सहगुणक काही नाही आहे म्हणजे किती घ्यायचा 1 धन 1 असं सुद्धा लिहू शकता आणि 7 तर हे आधी शोधून काढायचे सहगुणक रूप शोधून काढायचं आणि ते सहगुणक रूप शोधून झालं की कुठल्या ह्यानं भागायचं आपल्याला भाजक बरोबर x वजा 3 म्हणून x ची किंमत वजा 3 त्याच्या बरोबर उलट घ्यायचं x बरोबर किती घेणार आपण 3 हा तर ते इथं आपण घेणार आणि मग हा संश्लेषक भागाकार पद्धत करणार. संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये आपण काय करतो तर हे जे सहगुणक रूपातले आहेत ते इथं लिहितो 3 वजा 8 1 आणि 7 त्याच्यानंतर x ची किंमत किती आली आहे 3 तर आता इथं 3 आहेत तर हे 3 आहे तसे खाली लिहून घ्यायचे. आता 3 ने इथल्या 3 ने या 3 ला गुणायचं म्हणजे 3 त्रिक किती येणार 9 येणार. बघा इथे 3 आहे तसं खाली उतरवून घेतलं त्याला या 3 न गुणायचं 3 त्रिक किती येणार 9 आता वजा 8 अधिक 9 याचं चिन्ह काही नाही म्हणजे काय अधिक आहे धन आहे तो चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी 9 मधून 8 गेले किती उरणार 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय लिहायचं धन द्यायचं किंवा 1 आहे तसं ठेवा. परत या 1 ने 3 किंवा 3 ने 1 ला गुणायचं म्हणजे किती येणार 3 1 3 आता याचं पण चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे याचं पण चिन्ह धन आहे तर किती येणार 3 आणि 1 3 आणि 1 येणार 4 चिन्ह समान बेरीज करायची त्याची धन 4 परत ह्याच 3 ने इथल्या 4 ला गुणायचं 3 गुणिले 4 किती येणार 3 चौक किती येणार 12 येणार आणि 12 इथे लिहायचे मग 12 आणि 7 किती येणार तर इथे तुमची जी असणार आहे ती बाकी असणार आहे 19 तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. मग आता इथे भागाकार पण तुम्ही लिहू शकता किती भागाकार येणार आहे तो तर इथे लिहिताना भागाकार आणि बाकी दोन्ही पण लिहूया खरं तर प्रश्नात आपल्याला फक्त बाकी विचारले त्यामुळे आपण लिहिताना फक्त बाकी लिहिली तरी चालेल पण भागाकार पण लिहूया. इथे किती आहे 3 आहे तर 3 आता इथे बघा 1 2 3 ही शेवटची आहे ती बाकी आहे त्यामुळे इथं किती राहिले बाकीचे 1 2 3 मग घातांक 2 घ्यायचं किती उरले तिथं पुढच्या संख्या किती आहेत 1 2 3 त्यामुळे घातांक किती घ्यायचा 2 घ्यायचा म्हणजे 3x वर्ग याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे अधिक 1x अधिक 4 तर थोडक्यात भागाकार काय आला परत लिहितो मी 3x वर्ग 1x लिहायची काही गरज नाही 3x वर्ग अधिक x अधिक 4 आणि बाकी किती असणार आहे तर बाकी आपली आलेली असणार आहे 19 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण 9 सोडवायचं. आता प्रश्न क्रमांक 10 बघूया यमच्या कोणत्या किमती करता x अधिक 3 हा x घन वजा 2mx अधिक 21 या बहुपदीचा अवयव असेल कुठल्या किमतीसाठी असं विचारलं तर दिलेल्या बहुपदीला पहिल्यांदा काय म्हणूया समजा px बरोबर दिलेली बहुपदी समजा काय आहे x घन वजा 2mx अधिक 21 ही आपली दिलेली बहुपदी आहे. आता अवयव आहे की नाही चेक करायचा तो कोण आहे qx बरोबर x अधिक 3 हा चेक करायचा आपल्याला त्याला qx म्हणूया हा अवयव आहे की नाही तर किंवा अवयव आहे तर मग कुठल्या किमतीसाठी म्हणून आता बघा x अधिक 3 हा px चा काय आहे अवयव आहे त्याच्या आधी इथं हे ऐकल्या qx x अधिक 3 आहे म्हणून x ची किंमत किती घ्यायची आपण वजा 3 याच्यात ठेवायला x बरोबर किती घ्यायचं वजा 3 परत लिहितो इथे x बरोबर वजा 3 याच्यावरून qx बरोबर x अधिक 3 आहे 3चं इथं चिन्ह काय अधिक त्याच्या बरोबर उलट घ्यायचं x बरोबर किती घ्यायचं वजा 3 आता x अधिक 3 हा px चा अवयव आहे असं प्रश्नात दिलेलं आहे आपल्याला पक्ष म्हणण्यापेक्षा दिलेले असं म्हणा बीजगणितामध्ये दिलेले x अधिक 3 हा px चा अवयव आहे मग कुठला सिद्धांत वापरायचा म्हणून अवयव सिद्धांतानुसार
ह्या एक्स बरोबर -3 साठी अवयव जर असेल तर किंमत किती येणार आहे? 0 येणार आहे. मग आता बघा इथे पी म्हणून पी एक्स आधी लिहून काढूया. पी एक्स काय दिलेला आहे? एक्स घन वजा 2mx अधिक 21 हे आपल्याला पी एक्स दिलेलं आहे. आता किती किंमत ठेवायची? एक्स ची किंमत किती ठेवायची? -3. -3. त्यामुळे इकडे सुद्धा किती ठेवणार आपण? -3 त्याचा घन वजा 2 m शोधायचा. एक्स ची किंमत किती? -3 अधिक 21. मग आता हे शोधल्यानंतर इथे पी ची किंमत -3 असताना अवयव सिद्धांत अवयव असल्यामुळे उत्तर किती येते? त्याचं 0 येते. त्यामुळे इथं 0 लिहूया. 0 बरोबर इथं ह्या किमतीवरून अवयव सिद्धांतानुसार जर x अधिक 3 अवयव असेल तर p - 3 किती असणार आहे? 0. त्यामुळे ती किंमत इथे ठेवली आपण. आता -3 चा घन -3 चा 3 वेळा गुणाकार करा. -3 गुणिले -3 गुणिले -3 3 त्रिक 9 येणार. वजा वजा अधिक 9 आणि -3 म्हणजे -27. त्यामुळे इथं किती येणार? -27. आता ते आल्यानंतर इथले वजा आणि हे वजा 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 काय होणार? अधिक आणि 2 गुणिले 3 कारण -3 किंमत ठेवली आपण. 2 त्रिक किती येणार? 6m अधिक 21. ओके. तर आता इथे बघा -27 आहे अधिक 21 आहे. चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करणार? वजाबाकी. त्यामुळे 27 मधून 21 गेले. तर आधी काय करूया? हे 6m जे आहेत ते पहिल्यांदा लिहूयात. इकडे लिहूया आता. बरोबर 0 उजवीकडे लिहूया. तर 6m आहे तसं लिहिलं. आता ह्या दोन्हींची वजाबाकी करायची. का करायची वजाबाकी? चिन्ह भिन्न आहे. तर 21 मधून 27 मधून 21 गेले. किती उरले? 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. बरोबर इकडचे 0 आहेत ते फक्त इकडे लिहायचं उजवीकडे. बरोबर 0. आता -6 ते इकडे येऊन काय होतील? अधिक म्हणजे 6m बरोबर 0 अधिक 6. 0 अधिक 6 म्हणजेच किती येणार? 6 येणार. मग 6m चा अर्थ काय? 6 गुणिले m. गुणिले m इकडे येऊन काय होणार? भागिले म्हणजे 6 भागिले 6 म्हणजे m बरोबर किती येणार? m बरोबर 1. हे त्याचं अचूक उत्तर आहे. m बरोबर 1. m च्या कुठल्या किमतीसाठी अवयव असणार आहे? x अधिक 3 हा. तर m बरोबर 1 साठी शेवटी असं उत्तर लिहू शकता. x अधिक 3 हा x घन वजा 2mx अधिक 21 चा अवयव असेल. m ची किंमत किती असणार? 1 असणार. त्या किमतीसाठी हा x अधिक 3 याचा काय असणार आहे? अवयव असणार आहे. असं शेवटचं उत्तर पण तुम्ही लिहू शकता. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 11 बघूया. 2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरुड व चिखली या गावची लोकसंख्या अनुक्रमे 5x वर्ग वजा 3y वर्ग म्हणजे कोवाड गावाची, वरुडची 7y वर्ग अधिक 2xy आणि चिखलीची 9x वर्ग अधिक 4xy होते. आता 2017च्या सुरुवातीला काय झालं? तर तिन्ही गावातून शिक्षण आणि रोजगाराकरता पहिल्या गावातून म्हणजे कोवाडमधून x वर्ग अधिक xy वजा y वर्ग, वरुडमधून 5xy आणि चिखलीमधून 3x वर्ग अधिक xy एवढी माणसं काय झाली? दुसऱ्या गावी गेली. तर मग 2000 सुरुवातीला त्या तिन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या किती शिल्लक राहिली असेल? तर सगळ्यात पहिल्यांदा काय काढूया आपण? 2016 साली 2016 साली किंवा शेवटी त्याच्या 2016 साली तीन तीन गावांची एकूण लोकसंख्या 2016 साली 3 गावांची एकूण लोकसंख्या तर तिन्हींची बेरीज करायची. म्हणजे पहिला किती आहे? 5x वर्ग वजा 3y वर्ग हे पहिलं अधिक दुसऱ्या वरुड गावची किती आहे? 7y वर्ग अधिक 2xy आणि तिसरं 9x वर्ग अधिक 4xy. ओके सॉरी इथे तिन्ही गावच्या यांची काय करायची? बेरीज करायची. 5x वर्ग वजा 3y वर्ग 7y वर्ग अधिक 2xy 9x वर्ग अधिक 4xy. आता याच्यामध्ये एकसारखी जी पदं आहेत म्हणजे बघा 5x वर्ग त्याच्या आधी सॉरी कंस जे आहेत ते प्रत्येकाच्या मध्ये अधिक चिन्ह आहे. तर अधिक चिन्हामुळे कंस म्हणजे काय होत नाही चिन्ह बदलत नाहीत कुठली त्यामुळे तसंच राहणार सगळं. आता एकसारखी जी पदं आहेत x वर्गाची ती एकत्र करूया. 5x वर्ग अधिक 9x वर्ग तसंच इथे बघा वजा 3y वर्ग चिन्हासहित घ्यायचा वजा याचा एक गट झाला x वर्गाचा वजा 3y वर्ग याचं चिन्ह काही नाही म्हणजे समोर अधिक 7y वर्ग तर ह्या दोघांना एकत्र केलं राहिलेलं xy ची पद म्हणजे हा 2xy आणि 4xy अधिक 2xy अधिक 4xy म्हणजे एकसारखी पद आहेत ती काय करायची एकत्र करायची. आता पुढे 5x वर्ग अधिक 9x वर्ग
9 आणि 5 किती येणार? 14x वर्ग. 5 आणि 9 यांची बेरीज करायची 14x वर्ग. आता ते चिन्ह भिन्न आहेत तर वजाबाकी करा. म्हणजे 7 मधून 3 गेले किती उरणार? 4. 7 मधून 3 गेले 4 उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. तर अधिक 4y वर्ग आणि इथे xy चिन्ह समान आहेत त्यांचे दोन्हींचे अधिक अधिक. त्यामुळे बेरीज करा 2 आणि 4 किती येणार? 6xy. तर ही 2016 ची तिन्ही गावची एकूण लोकसंख्या. आता दुसरा भाग काय काढायचा? 2017 साली बाहेर गावी गेलेल्या गेलेल्या लोकांची संख्या. बाहेरगावी गेलेल्या लोकांची संख्या. आता बाहेरगावी गेलेले कुठले कुठले आहेत? तर बघा पहिल्या गावातून x वर्ग अधिक xy वजा y वर्ग. हे पहिलं येणार. x वर्ग अधिक xy सॉरी वजा y वर्ग अधिक दुसऱ्या गावातून किती गेले? 5xy अधिक 5xy आणि शेवटी तिसऱ्या गावातून 3x वर्ग अधिक xy अधिक 3x वर्ग अधिक xy. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हे गावातून बाहेर गेलेल्या लोकांची संख्या आहे. आता इथं सुद्धा बेरीज आहे त्यामुळे चिन्ह काही बदलणार नाही. तर x वर्ग आणि 3x वर्ग ही पदं एकत्र करूयात. x वर्ग अधिक 3x वर्ग. त्यानंतर xy आणि 5xy याचं चिन्ह अधिक आहे, याचं सुद्धा अधिक आहे. अधिक अधिक xy तसं इथं अधिक 5xy. आता वजा y वर्ग सॉरी अधिक 5xy आणि हे एक आहे xy. ओके अधिक xy आणि शेवटी y वर्गाचं एकच पद आहे म्हणजे हे घेतलं याचं y वर्गाचं एकच पद आहे वजा y वर्ग. आता एकसारख्या पदांची बेरीज करा. याचा सहगुणक काही नाही म्हणजे किती घ्यायचा? 1 घ्यायचा. x वर्गाचा इथे सहगुणक नाही आहे तो 1 घ्यायचा. आता तो 1 घेतल्यानंतर 3 आणि 1 किती येणार? 4x वर्ग. हे त्याचं उत्तर येणार. आता इथे पण सहगुणक काही नाही म्हणजे 1 घ्यायचा. 1 आणि 5 किती येणार? 6 आणि इथला काही नाही म्हणजे याचाही सहगुणक xy चा किती? 1. 1xy 5xy आणि परत इथे 1xy. सहगुणक नसला की 1 घ्यायचं. 5 आणि 1 6 आणि 1 7. तर अधिक 7xy या तिन्हींची बेरीज आणि शेवटी वजा y वर्ग. मग आता तिसरा भाग काय करणार याच्यातला आपण? तिसरा 2017 साली उर्वरित लोकसंख्या. उर्वरित म्हणजे शिल्लक किंवा किती बाकी राहिले. उर्वरित लोकसंख्या 2016च्या शेवटी किती आली होती आपली? 14x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 6xy ही आली होती आणि त्यातून वजा करायची कारण शिल्लक काढताना आपण काय करतो? वजाबाकी. तर दुसरं किती आहे? 4x वर्ग अधिक 7xy वजा y वर्ग. तर हे काढल्यानंतर आता इथे याच्यासाठी 14x वर्ग अधिक 4y वर्ग पहिला कंस आहे तसा लिहून काढा. आता दुसऱ्या कंसाच्या बाहेर मात्र वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह असल्यास आता पहिले इथे अधिक आहे, इथे अधिक आहे, अधिक. तर चिन्ह कंसातली बदलतात. म्हणजे हे अधिकचं काय होणार? वजा 4x वर्ग. ह्या अधिकचं काय होणार? वजा 7xy आणि ह्या वजाचं काय होणार? इथे वजा y वर्ग अधिक y वर्ग. तर ही त्याची आता वजाबाकी करूया आपण. आता पुढे एकसारखी पद आहेत ती त्यातून वजाबाकी करूया किंवा बेरीज काय असेल ते. 14x वर्ग वजा 4x वर्ग. 14x वर्ग वजा 4x वर्ग ही पदं एकत्र केलीत आपण. त्याच्यानंतर 4y वर्ग अधिक 4y वर्ग अधिक y वर्ग ही एकत्र केलीत. त्याच्यानंतर 6xy वजा 7xy. तर यांची केली वजाबाकी आपण. तर 14 मधून 4 वजा केले. तर 14 मधून 4 वजा केल्यानंतर किती उरणार? 10x वर्ग. परत इथे y वर्गाचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 घ्यायचा. 4 आणि 1 किती येणार? 5y वर्ग. 10x वर्ग अधिक 5y वर्ग. काय केलं? 14 मधून 4 गेले 10 उरले. इथे y वर्गाचा सहगुणक काही नसल्यास किती घ्यायचं? मागच्या वेळी सांगितलं 1. म्हणजे 4 आणि 1 किती येणार? 5y वर्ग. त्याच्यानंतर इथे याचा अधिक आहे, याचं चिन्ह वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय करणार आपण? वजाबाकी. म्हणजे 7 मधून 6 गेले. किती उरणार? 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा xy. मग हे कसं लिहिणार आपण? 10x वर्ग वजा xy. तर 1xy च्या ऐवजी फक्त असं लिहायचं वजा xy आणि शेवटी अधिक
5y वर्ग. त्यातली पदं तुम्ही मागे पुढे करू शकता, पण चिन्ह मात्र ती व्यवस्थित आली पाहिजे. 10x वर्ग वजा xy अधिक 5y वर्ग. तर एवढी उर्वरित लोकसंख्या असणार आहे शिल्लक राहिलेली. हे तुमचं शेवटचं उत्तर असणार आहे. त्यामुळे 2017 साली शिल्लक राहिलेली तिन्ही गावातली एकूण लोकसंख्या बरोबर हे उत्तर लिहायचं. आता प्रश्न क्रमांक 12 बघूया. bx वर्ग अधिक x अधिक 5 ही एक पहिली बहुपदी दिली आहे. दुसरी दिलेली आहे bx घन वजा 2x अधिक 5 या बहुपदींना x वजा 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर m वजा n बरोबर 0 तर b ची किंमत किती येते ते शोधायचं. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जी पहिली बहुपदी दिली आहे त्याला px म्हणूया. px बरोबर bx वर्ग अधिक x अधिक 5 ही आपल्याला बहुपदी दिली आहे. कशानं भागायचं आपल्याला? भाजक बरोबर x वजा 3 यानं भागायचं. तर येणारी बाकी पण आपल्याला दिलेली आहे. मग आता बाकी कशी शोधतो आपण शेष सिद्धांतानुसार? इथं जर वजा असेल तर x ची किंमत अधिक घ्यायची, म्हणजे ऋण असेल तर धन घ्यायची. इथे धन असेल म्हणजे x अधिक 3 असेल तर इथं आपण x बरोबर किती घेणार? ऋण 3. आता इथे लिहायचं शेष सिद्धांतानुसार. शेष सिद्धांतानुसार शेष सिद्धांत काय सांगतो? बाकी किती मिळते आपल्याला? बाकी बरोबर p बहुपदीमध्ये किंमत किती ठेवायची? 3 ठेवायची, म्हणजे आपल्याला शेष सिद्धांतानुसार काय मिळेल? बाकी मिळेल. आता बाकी आपल्याला प्रश्नात दिलेली आहे. पहिल्या बहुपदीला जर x वजा 3 ने भागलं तर बाकी किती आहे म्हणून सांगितलं m. तर त्याची किंमत इथे ठेवूया m बरोबर. आणि आता इकडे p3 म्हणजे इथं या बहुपदीमध्ये x च्या ठिकाणी किंमत किती ठेवायची? 3. 3 चा वर्ग. बाकीची किंमत m ठेवली इथे. आणि आता p3 शोधतोय आपण, म्हणजे b गुणिले x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग अधिक x. x ची किंमत किती? 3 अधिक 5. मग m बरोबर, कारण m बाकी आहे आणि ही आपली शेष सिद्धांतानुसार p3 ठेवल्यावर बाकी मिळणार आहे, म्हणजे दोन्ही समान असणार. तर 3 चा वर्ग किती येणार? 9b अधिक 5 आणि 3 किती येणार? 8. म्हणजे m ची किंमत किती मिळाली आपल्याला पहिल्या याच्यानुसार भागाकारानुसार? तर m बरोबर 9b वजा 8. आता दुसरा त्याच्यातला दुसरं बहुपदी आहे त्याला qx म्हणूया. दुसरी बहुपदी आपल्याला दिलेली आहे bx चा घन वजा 2x अधिक 5. आता त्याला सुद्धा कितीने भागायचं आहे? तर त्यानंच भागायचं आहे, म्हणजे x वजा 3 ने. तर मग x ची किंमत किती घेणार? ही जर ऋण असेल तर इथे किती घ्यायची? धन घ्यायची. x बरोबर 3. कारण इथे ऋण आहे म्हणून याला धन लिहिलं इथे. मग आता परत कुठला सिद्धांत वापरायचा? शेष सिद्धांतानुसार. मगाशी लिहिलं तसं शेष सिद्धांतानुसार बाकी बरोबर क्यूच्या बहुपदीमध्ये, म्हणजे इथं बहुपदीमध्ये किती ठेवल्यावर आपल्याला बाकी मिळणार? 3 ठेवल्यावर बाकी मिळणार. पण प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे x वजा 3 ला दुसऱ्या बहुपदीनं जर भागलं तर बाकी किती येते? n. त्यामुळे ती इथं लिहायची n. n लिहिली. n बरोबर q3. q3 जर ठेवले तर इथे बघा प्रत्येक x च्या ठिकाणी 3 ठेवा, म्हणजे b 3 चा घन वजा 2 गुणिले इथे किती आहे? 3. x 2x x च्या ठिकाणी किती ठेवायचे? 3 अधिक 5. n बरोबर b 3 चा घन. किती वेळा गुणाकार करणार? 3 वेळा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 अधिक 2 त्रिक 6 आणि अधिक 5. n ही बाकी आपल्याला प्रश्नात दिलेली आहे. ही आपण शेष सिद्धांतानुसार इकडची लिहिली. तर 27 गुणिले b म्हणजे 27b. इथे चिन्ह भिन्न आहेत तर वजाबाकी करणार आपण 6 मधून, कारण याचं ऋण याचं धन आहे. 6 वजा 5 1 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. मग आता याच्यात आपल्याला एक दिलेलं आहे m वजा n. हे दिलेलं आहे आपल्याला. किती दिलंय? 0. तर हा वजा n इकडे येऊन काय होणार? अधिक, म्हणजे 0 अधिक n. असं जर केलं तर nच मिळणार. त्यामुळे m बरोबर किती येणार? n येणार. वजा इकडे आला थोडक्यात. 0 अधिक n म्हणजे m बरोबर n आला. m बरोबर n. मग m ची किंमत किती आलेली आहे? 9b अधिक 8. m ची किंमत ठेवूया आपण 9b अधिक 8. आणि इकडे किती आहे? n ची किंमत किती आहे? 27b वजा 1. मग आता याच्यासाठी काय करायचं? हा वजा 8 इकडे येऊन काय होणार? अधिक होणार त्याच्यात. तर हा वजा 1 याच्याकडे येऊन काय होणार? अधिक होणार, म्हणजे 8 मूळचे अधिक 8 आहे. आणि हा वजा 1 इकडे येऊन काय होणार? अधिक. तसंच हा 9b इथे अधिक आहे, तो 27 कडे येऊन काय होणार? वजा. वजा 9b. मग आता हे उत्तर इकडे लिहूया आपण. बीचं जे येते ते 27 मधून 9 गेले, 18 उरले. 18b बरोबर 8 आणि 1 यांची बेरीज किती येणार? 9.
आता 18b याचा अर्थ 18 गुणिले b असणार आहे. मग ते इकडे येऊन काय होणार भागिले, म्हणजे b बरोबर 9 भागिले 18. तर b बरोबर 9 एक्के 9, 9 दुनी 18. 9 एक्के 9 आणि 9 दुनी 18, म्हणजे बी बरोबर किती येणार 1/2. हे त्याचं अचूक उत्तर येणार. बी बरोबर 1/2. आणि तेच आपल्याला पाहिजे होतं, बी ची किंमत किती येणार, तर ती लिहायची 1/2. तर आता प्रश्न क्रमांक 13, सरळ रूप द्या. 8m वर्ग अधिक 3m वजा 6 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये वजा 9m वजा 7 आणि त्याच्यानंतर अधिक 3m वर्ग वजा 2m अधिक 4. तर याला जर सरळ रूप द्यायचं असेल तर पहिल्यांदा उदाहरण आपण आहे तसं लिहून घेऊया. 8m वर्ग अधिक 3m आणि त्याच्यानंतर आहे वजा 6, हा पहिला कंस आहे. त्याच्यानंतर दुसरा वजा आहे आणि कंसामध्ये परत 9m वजा 7 अधिक तिसऱ्या कंसामध्ये 3m वर्ग वजा 2m अधिक 4. तर याला सोपं रूप द्यायचं आहे. तर पहिल्यांदा काय करणार आपण, इथे पहिला कंस, याच्यात काही चिन्हात बदल होणार नाही, ते आहे तसं लिहून घ्यायचं. 8m वर्ग अधिक 3m वजा 6. आता 9m, याचं चिन्ह इथे काही नाही म्हणजे अधिक आहे, याचं वजा आहे. तर कंसाच्या बाहेर जर वजा असेल तर आतली चिन्ह बदलणार, म्हणजे हे पहिला अधिक आहे ते काय होईल वजा 9m होईल, आणि हा जो वजा 7 आहे त्या या वजा चिन्हामुळे काय होईल वजा वजा अधिक 7, म्हणजे आतली दोन चिन्ह काय होणार बदलणार. वजा 9m अधिक 7. आता इथं कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, धन चिन्ह आहे, त्यामुळे हे काय होणार आहे तसंच राहणार. अधिक 3m वर्ग वजा 2m अधिक 4, म्हणजे फक्त बदल कशात होणार, जर का कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतली चिन्ह काय होतात बदलतात. आता एकसारखी जी पदं आहेत ती पदं एकत्र करायची, म्हणजे 8m वर्ग आणि 3m वर्ग चिन्हासहित घ्या त्याला. 8m वर्ग त्याच्या समोरचं चिन्ह काय आहे अधिक 3m वर्ग. त्याच्यानंतर यमचं बघा 3m, याचं चिन्ह बघा काय आहे अधिक 3m, आणि याचं चिन्ह बघा वजा, इथे काय यमचं पद वजा 9m, आणि इथं किती आहे वजा 2m. ही पदं एकत्र केली. आता संख्या कुठल्या कुठल्या आहेत, वजा 6, त्याच्यानंतर इथे अधिक 7 आणि अधिक 4. आता जी पदं एकसारखी आहेत त्यांचे गट करा. यम वर्गचं एक, हे तिघ एकत्र, आणि हे लास्ट. तर 8 आणि 3 यांची बेरीज केली तर किती येणार, 8 आणि 3 किती येणार 11m वर्ग. आता 3 वजा 9 केलं, चिन्ह भिन्न आहे, चिन्ह भिन्न असल्यास काय करणार वजा बाकी, म्हणजे 9 मधून 3 गेले किती उरणार 6 उरणार, कारण याचं वजा याचा अधिक आहे, चिन्ह भिन्न असल्यामुळे वजा बाकी केली. 9 मधून 3 गेले 6 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार वजा यम. अजून सुद्धा पुढचं एक पद आहे वजा 2m, ही एकसारखी पद आहे. आता याच्यात सुद्धा बघा इथे वजा 6 अधिक 7, चिन्ह भिन्न आहे, भिन्न असल्यास वजा बाकी, 7 मधून 6 गेले 1, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय धन अधिक, आणि पुढचं किती आहे अधिक 4, म्हणजे ही अजून एकसारखी पद किंवा एकसारख्या संख्या राहिल्या. आता 11m वर्ग ते आहे तसंच लिहा, 11m वर्ग. आता इथे बघा 6चं चिन्ह सुद्धा ऋण आहे, 2चं चिन्ह सुद्धा ऋण आहे, वजा आहे. चिन्ह समान असल्यास काय करतो आपण बेरीज, 6 आणि 2 किती येणार 8m, आणि दोघांचं समान चिन्ह द्यायला विसरायचं नाही वजा. आता इथे बघा याचं सुद्धा दोघांचं समान चिन्ह अधिक आहे, ते अधिक देऊया, आणि समान चिन्ह असल्यावर काय करतो बेरीज, 4 आणि 1 किती येणार 5, म्हणजे उत्तर काय आलं आपलं शेवटी सोपं रूप, याला सरळ रूप काय आलं 11. परत हे सगळं उदाहरण लिहून काढा आणि खाली उत्तर द्या, 11m वर्ग वजा 8m अधिक 5, हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता उदाहरण क्रमांक 14 बघूया. x वर्ग अधिक 13x अधिक 7 याच्यामधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे आपल्याला 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल. तर याच्यासाठी काय करणार आपण, सुरुवात करताना उत्तराची समजा ही जी दिलेली बहुपदी आहे कुठली, x वर्ग अधिक 13x अधिक 7 मधून आपण असं समजूया p ही बहुपदी वजा केल्यास आपल्याला ही बहुपदी मिळेल कुठली, 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल. जर प्रश्न समजला तर हे फार सोपं आहे. ही जी बहुपदी आहे त्याच्यातून कुठली बहुपदी वजा करावी असं विचारलं, जेणेकरून हे उत्तर मिळेल 3x वर्ग अधिक 5x वजा 4. तर त्यासाठी आपण काय केलं, समजा ही जी बहुपदी आहे x वर्ग अधिक 3x अधिक 7 मधून p ही बहुपदी आपण वजा केल्यास आपल्याला हे उत्तर मिळेल. मग तसं लिहूया, म्हणून x वर्ग अधिक 13x अधिक 7 ही जी बहुपदी आहे त्याच्यातून किती वजा करूया आपण, p वजा करूया, p ही बहुपदी वजा करूया, जेणेकरून काय मिळेल आपल्याला 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी आपल्याला मिळेल. मग आता ही मिळाल्यानंतर
त्यासाठी आपल्याला पी शोधायचा. तर इथे बघा पीचं चिन्ह वजा आहे. तर त्यासाठी काय करूया, हे आहे तिथे ठेवूया. म्हणजे एक्स वर्ग अधिक 13x अधिक 7. तर हा जो वजा पी आहे तो पलीकडे निघूया. वजा पी असेल तर डावीकडून उजवीकडे जाताना काय होणार, अधिक पी होणार. म्हणजे इकडे येऊन तो काय होईल, अधिक होईल. हा, अधिक पी, नुसतं पी लिहा चालेल, अधिक पी. आणि हा पूर्ण कंस, याचं चिन्ह काही नाही म्हणजे इथे धन आहे, अधिक आहे, तो इकडे येऊन काय होईल, वजा होईल. म्हणजे वजा कंसात, आता मी इथे खाली लिहितो बघा, हा वजा पी इकडे येऊन काय होईल, अधिक होईल. वजाचा अधिक होईल. हा पूर्ण कंस अधिक आहे, त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे कंसाच्या बाहेर अधिक आहे, ते अधिकचं इकडे येऊन काय झालं, वजा झाले. 3x वर्ग अधिक 5x वजा 4. हे समजून घ्या फक्त, म्हणजे हे कळालं की तुमच्या लक्षात येईल. वजा पी इकडे येऊन अधिक झाला, धन असं काही लिहायची गरज नाही, किंवा अधिक चिन्ह जरी लिहिलं तरी ते आहे तसं ठेवलं तरी चालेल. त्यामुळे हे धन झालं. आणि हा पूर्ण कंस, त्या कंसाच्या समोरचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, तो इकडे येऊन काय झाला, वजा. म्हणजे थोडक्यात पी बरोबर आपल्याला कसं मिळणार आहे, तर एक्स वर्ग अधिक 13x अधिक 7 ही पहिली बहुपदी, त्याच्यातून कुठली वजा करायला पाहिजे, दिलेली दुसरी बहुपदी, म्हणजे आपल्याला आवश्यक ती बहुपदी मिळून जाईल. एवढं आता आपल्याला सोडवायचं आहे. मग हे सोडवण्यासाठी आपण काय करणार, तर याच्यामध्ये पी बरोबर पहिला कंस आहे तसं लिहून काढा, एक्स वर्ग अधिक 13x अधिक 7. आता दुसऱ्या कंसात बघा 3x चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, याचा अधिक आहे, याचं वजा आहे. जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतली सगळी चिन्ह काय होतात, बदलतात. मग चिन्ह बदलणार म्हणजे काय येणार, पहिला येणार वजा 3x वर्ग, मधलं अधिकचं बदलून काय होणार, वजा 5x. पहिला अधिकचं बदलून वजा 3x झालं, 3x वर्ग, वजानं या अधिकचं चिन्ह बदललं, वजा 5x. आता हे वजा 4 आहे ते सुद्धा बदलणार, ते बदलून काय होणार, अधिक 4. मग आता एकसारखी पदं बघूया, एक्स वर्ग वजा 3x वर्ग, हे एकत्र करूया. एक्स वर्ग वजा 3x वर्ग, हे एक एकत्र केलं. 13x, त्याचं चिन्ह काय आहे 13चा, अधिक 13x वजा 5x. आणि शेवटचं अधिक 7 आणि अधिक 4. तर एकसारखी पदं आणि संख्या यांची बेरीज करायची, बेरीज किंवा वजाबाकी जे काही येईल ते. आता इथे बघा एक्स वर्गला लागून काहीही संख्या नाहीये, म्हणजे किती आहे, 1. तर हा 1 आणि वजा 3, 1 वजा 3 किती येणार, एकचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी, 3 मधून 1 गेले किती उरणार, 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, वजा येणार. त्यामुळे किती येणार, वजा 2x चा वर्ग, 3 वजा 1 2, वजा 2x चा वर्ग. त्याच्यानंतर 13 मधून 5 वजा केले तर किती येणार, 13 मधून 5 वजा केले 8, 8x. ओके, 8x लिहिले, अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, अधिक येणार. आणि 7 आणि 4 किती येणार, 11. 7 आणि 4 किती येणार, 11. त्यामुळे वजा 2x वर्ग अधिक 8x अधिक 11, हे त्याचं काय येणार आहे, आवश्यक उत्तर येणार. मग खाली उत्तर लिहायचं, आवश्यक किंवा जी शोधावयाची बहुपदी आहे ती आवश्यक बहुपदी बरोबर वजा 2x वर्ग अधिक 8x अधिक 11, हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. तर आता उदाहरण क्रमांक 15 बघूया. उदाहरण क्रमांक 15 काय आहे, 4m अधिक 2n अधिक 3. या राशीत कोणती राशी मिळवावी, म्हणजे 6m अधिक 3n अधिक 10 ही बहुपदी मिळेल. तर याची सुरुवात करताना आपल्याला काय शोधायचं आहे, नेमकं ही जी बहुपदी आहे किंवा ही राशी आहे याच्यात कुठली राशी मिळवावी म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळेल. तर सुरुवात अशी करायची, समजा 4m अधिक 2m अधिक 3 या राशीत पी ही राशी, म्हणजे पी शोधायचं आपल्याला नेमकं काय येतं, तर काय समजायचं, ही जी राशी आहे याच्यामध्ये पी ही राशी मिळवल्यास कुठली राशी मिळवायची, पी ही राशी मिळवल्यास आपल्याला उत्तर काय मिळेल, 6m अधिक 3n अधिक 10 ही बहुपदी किंवा ही राशी मिळेल, ही बहुपदी मिळेल. आपल्याला काय शोधायचं होतं प्रश्नात, 4m अधिक 2n अधिक 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे हे उत्तर मिळेल आपल्याला, 6m अधिक 3n अधिक 10. तर कुठली मिळवावी असं समजतोय आपण, पी. म्हणजे आपलं काम काय झालं, आता काय शोधायचं, पी शोधायचं. ओके, तर पी शोधल्यानंतर म्हणजे पी कसा शोधायचा, त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा ही बहुपदी लिहून घ्या, म्हणजे 4m अधिक 2n अधिक 3. तर याच्यामध्ये काय करा, पी बहुपदी मिळवा, जेणेकरून उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, 6m अधिक 3n अधिक 10.
आणि ह्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे म्हणून सांगितलं मी, काय शोधावं लागणार आहे आपल्याला, पी शोधावं लागणार आहे. त्यासाठी हा कंस आहे जो अधिक आहे तो इकडे येऊन काय होणार, वजा होणार. म्हणजे म्हणून इथं सुद्धा लिहू शकता, म्हणून पी बरोबर पी एका बाजूला ठीक आहे. आधी हा कंस म्हणजे ही बहुपदी लिहूया आपण, 6m अधिक 3n अधिक 10 ही राशी लिहिली आपण. हा अधिक आहे ते इकडे येऊन काय होणार, वजा. वजा कंसातला आहे तसं लिहून काढा, 4m अधिक 2n अधिक 3 पी बरोबर. आता याच्यात काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, तर पहिला कंस आहे तसं लिहून काढायचा, 6m अधिक 3n अधिक 10. पहिला कंस आहे तसं लिहून घेतला. आता हा वजा आहे तर पुढचे सगळे काय होणार, चिन्ह बदलणार. तर या 4चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, इथे अधिक आहे अधिक, तर हे पण वजा होणार, हे पण वजा आणि इथं पण वजा होणार 3च्या ठिकाणी. म्हणजे काय काय येणार, वजा. कारण कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतली चिन्ह तो बदलतो. त्यामुळे वजा 4m वजा 2n आणि काय होणार, वजा 3. आता हे केल्यानंतर पी बरोबर एकसारखी पद आहेत ती एकत्र करा. म्हणजे 6m वजा 4m हे पहिलं झालं, 6m वजा 4m. त्याच्यानंतर दुसरं 3n वजा 2n म्हणजे अधिक 3n, त्याचं चिन्ह काय आहे, अधिक, आणि याचं काय वजा 2n. त्यानंतर 10 आणि वजा 3 अधिक 10 आणि वजा 3 बरोबर. पी बरोबर 6 मधून 4 गेले, 6 मधून 4 गेले किती उरणार, 2m. 6 मधून 4 वजा करायचे, 2 उरणार, 2m. 3 मधून 2 गेले किती उरणार, 3 मधून 2 गेले 1 उरले, 1n. आणि 10 मधून 3 गेले किती उरणार, 7. 3 मधून 2 गेले 1 उरले, याचं उत्तर. 6 मधून 4 गेले 2, 10तून 3 गेले 7. म्हणजे आवश्यक असणारी बहुपदी. आता हे आपलं उत्तर मिळालं. आपलं थोडंसं व्यवस्थित लिहूया आणखी, आवश्यक असणारी किंवा जी शोधायची आहे ती असणारी राशी किंवा बहुपदी, कुठलाही शब्द लिहा. आवश्यक असणारी राशी बरोबर. प्रश्नात जी आपल्याला पाहिजे आहे ती कुठली येणार, 2m. आता इथं 1n, कधी 1 हा सहगुणक काही लिहायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही नुसतं n लिहिलं तरी ते बरोबर आहे. 2m अधिक n अधिक 7 हे आपल्याला आवश्यक असणारी काय आहे, बहुपदी आहे. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर इथं आपले जे 15 त्यातले प्रश्न आहेत सगळे, तर ते इथं झालेले आहेत. सर्व संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आहे तो इथं पूर्ण होतोय आपला. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह बघूया. ओके, थँक्यू.